Problem 1. If number of element in set A is equal to 15, number of element in A union B 29, number of element A intersection B is equal to 7, then find number of element in set B. आपल्याला बी सेटचे नंबर ऑफ एलिमेंट फाइंड करायचे आहे. मग त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. आता युनियनमध्ये ए आणि बीच्या युनियनमध्ये कोणकोणते एलिमेंट राहील? ए सेटचे एलिमेंट राहील. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए प्लस बी सेटचे एलिमेंट राहील. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. पर या दोघांचे कॉमन एलिमेंट जे असतात ते फक्त एकचदा लिहायचे असतात आणि कॉमन एलिमेंट आपण कोणत्या सेटमध्ये लिहितो? ए इंटरसेक्शन बीमध्ये. तर मग इथनं कॉमन एलिमेंट मायनस करावं लागेल, म्हणजे मायनस एन ए इंटरसेक्शन बी. तर हा झाला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करावं लागेल. तर ए युनियन बीची व्हॅल्यू आपल्याला किती एलिमेंट दिली आहे? 29. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 29 इज इक्वल टू ए सेटचे एलिमेंट दिलेले आहे 15. इथे 15 लिहावं लागेल. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी आपल्याला फाइंड करायचा आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी मायनस इंटरसेक्शनचे एलिमेंट दिलेली आहे आपल्याला 7. म्हणजे इथे 7 लिहावं लागेल. म्हणजे काय होईल? इथे 29 राहील इज इक्वल टू 15 मायनस 7. 15मधनं जर 7 मायनस केले तर किती राहील? 8 प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. आता नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी काढायचा आहे, तर 8ला आपण लेफ्ट हँड साईडला आणून घेऊ आणि राईटचा नंबर लेफ्टला येतो तर त्याची साईन काय होते? चेंज होते. म्हणजे काय होईल? 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. मग याचं सबस्ट्रॅक्शन किती होईल? तर 29 मायनस 8 म्हणजे किती होऊन जाईल? 21 नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 21. Problem 2. In a hostel, there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. म्हणजे चहा आणि कॉफी न पिणारे स्टुडंट आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आपण काय करू? स्टुडंट ड्रिंक टी याच्यासाठी आपण सेट ए घेऊन घेऊ. सेट ए स्टुडंट ड्रिंक टी आणि सेट बी स्टुडंट ड्रिंक कॉफी. तर आता इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. तर हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट आहे. तर हा आपला झाला युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट किती झाले? 125. तर नंबर ऑफ एलिमेंट इन युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 125. त्याच्यानंतर स्टुडंट 80 ड्रिंक टी. तर 80 स्टुडंट ड्रिंक टी. तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए किती झाले? 80 स्टुडंट. त्याच्यानंतर 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी. त्याच्यासाठी आपण सेट बी घेतला. तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी किती होईल? 60 आणि 20 स्टुडंट ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. आता टी आणि कॉफी बोथ म्हणजे कॉमन आहे. तर 20 स्टुडंट ड्रिंक टी अँड कॉफी म्हणजे हे काय झालं? इंटरसेक्शन झालं. ए इंटरसेक्शन बीचे एलिमेंट म्हणजे काय होईल? एन ए इंटरसेक्शन बी. कॉमन टी आणि कॉफी पिणारे विद्यार्थी किती दिले आहे आपल्याला? 20 दिले आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? टी आणि कॉफी पिणारे विद्यार्थी काढून घेऊ. म्हणजे आपल्याला एन नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी.
म्हणजे टी ऑर कॉफी जे ड्रिंक करतात ते विद्यार्थी आपण पहिले फाइंड करून घेऊ. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होईल? नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. तर युनियनमध्ये कोणते एलिमेंट राहतील? ए सेटचे एलिमेंट राहील अधिक बी सेटचे एलिमेंट राहील. पण ए आणि बी मधले जे कॉमन आहे ते काय करावं लागेल? कारण की युनियन सेटमध्ये एक एलिमेंट एकचदा लिहायचा असतो, म्हणून कॉमन एलिमेंट आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. म्हणजे मायनस एन ए इंटरसेक्शन बी. तर आपला फॉर्म्युला काय होईल? नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी. तर आता युनियन फाइंड करायची आहे आपल्याला. नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए. ए सेटचे एलिमेंट किती आहे? 80 आहे. बी सेटचे एलिमेंट किती आहे? 60 आहे. आणि इंटरसेक्शनचे एलिमेंट ए इंटरसेक्शन बीचे किती आहे? 20 मायनस 20. आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर 80 प्लस 60 काय होईल? 140 मायनस 20. मग याचं सबट्रॅक्शन किती होऊन जाईल? 120 होऊन जाईल. म्हणजे 120 स्टुडंट ड्रिंक टी ऑर कॉफी. परंतु आपल्याला काय काढायचं आहे? स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर हे आपण काय काढले? स्टुडंट ड्रिंक टी ऑर कॉफी. टी ऑर कॉफी किती झाले? 120. आणि आपल्याला काय काढायचं आहे? स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. स्टुडंट्स do not drink tea or coffee. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? युनिव्हर्सल सेटमध्ये टोटल हॉस्टेलमध्ये किती स्टुडंट आहे? 125. 125 स्टुडंटमधनं आपल्याला काय करावं लागेल? स्टुडंट ड्रिंक टी ऑर कॉफी हे किती आहे? 120. हे आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? नंबर ऑफ एलिमेंट इन युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. तर टोटल एलिमेंट किती आहे युनिव्हर्सल सेटचे? 125. 125 मायनस टी ऑर कॉफी ड्रिंक करणारे किती आहे युनियनचे? 120. म्हणजे आता याची जर आपण सबट्रॅक्शन केली तर किती राहील? 5. तर 5 स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. प्रॉब्लेम 3. इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. None of them fail in both the subjects. Find the number of students who pass at least one of the subject. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? स्टुडंट हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. तर याच्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये पास झालेले स्टुडंट दिले आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये पास झालेले स्टुडंट दिले आहे. तर इंग्लिशमध्ये पास झालेल्या स्टुडंटला आपण सेट एनी डिनोट करू आणि स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्सला सेट बीनी डिनोट करू. तर आता 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए किती होऊन जाईल? 50. आणि 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्ससाठी सेट बी घेतला आहे तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी किती होईल? 60. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट.
म्हणजे इंग्लिशमध्ये पण पास आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये पण पास आहे. म्हणजे हे काय झाले कॉमन. कॉमन म्हणजे इंटरसेक्शन. तर एन ए इंटरसेक्शन बी किती दिलेले आहे आपल्याला 40 स्टुडंट. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे मॅथ्समध्ये और मॅथमॅटिक्समध्ये. तर आपल्याला काय काढायचं आहे नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बीचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी. याचा फॉर्म्युला काय आहे तर युनियनमध्ये ए आणि बीचे एलिमेंट राहील. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. आणि ए आणि बीमध्ये जे सेट युनियनमध्ये ए आणि बी सेटचे एलिमेंट लिहायचे असतात पण कॉमन एलिमेंट एकचदा लिहायचा असतो. तर कॉमन एलिमेंट लिहावं लागणार नाही. कॉमन एलिमेंट एकचदा लिहावं लागेल. तर म्हणून आपल्याला इंटरसेक्शनचे एलिमेंट यातनं सबस्ट्रॅक्ट करावं लागेल एन ए इंटरसेक्शन बी. तर युनियनचा फॉर्म्युला काय होईल नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. ए सेटचे एलिमेंट किती आहे 50 प्लस बी सेटचे एलिमेंट आहे 60 आणि युनियनचे एलिमेंट आहे 40 म्हणजे -40. मग आता आपल्याला याचं काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. म्हणजे पहिले ॲडिशन करावं लागेल 50 आणि 60 110 -40. आणि मग याचं सबस्ट्रॅक्शन किती येऊन जाईल 110 -40 किती येऊन जाईल 70. म्हणजे 70 स्टुडंट पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. स्टुडंट्स पास ॲटलिस्ट स्टुडंट पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. किती 70 स्टुडंट.